Dear students, welcome again to Winners Chemistry Coach. In Winners Chemistry, today we are going to deal with the physical properties of transition metals and the traits exhibited by these physical properties in case of transition metals. तर बघा आपण रिसेंटली जेव्हा आता ऑक्सिडेशन स्टेट स्टडी केलेला आहे त्याचबरोबर नंबर ऑफ अनपेड इलेक्ट्रॉन्स इन डी ऑर्बिटल ऑफ ट्रान्झिशन एलिमेंट्स देखील स्टडी केलेला आहे. तर त्याचाच वापर करून आपण काही फिजिकल प्रॉपर्टीज आणि त्या फिजिकल प्रॉपर्टीजचे ट्रेंड्स आपणाला आज स्टडी करायचे आहे. तर फिजिकल प्रॉपर्टीजनाच आपण कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ द डी ब्लॉक एलिमेंट्स असं आपण म्हणतो. आणि आज आपणाला ह्या फिजिकल प्रॉपर्टीजना आणि त्याचे ट्रेंड्स कशा पद्धतीनं ऑब्झर्व होत असतात ते स्टडी करायचे. देअरफॉर लेट अस स्टार्ट द फिजिकल प्रॉपर्टीज एक्झिबिटेड बाय द ट्रान्झिशन मेटल्स अँड द ट्रेंड्स ऑफ दिस फिजिकल प्रॉपर्टीज. So we are going to start the physical properties particularly for the first transition series, that is the 3D series elements involving scandium to zinc atomic number from 21 to 30, and hence let us start the physical properties of first transition series 3D series. So remember that all these transition elements, they are metals. They shows the characteristic properties of metals. Remember that these transition elements, they are metals, and hence they are also called as the transition metals. तर बघा सगळेच्या सगळे ट्रान्झिशन एलिमेंट्स हे मेटल्स आहेत आणि इथून पुढं आपण त्यांना ट्रान्झिशन मेटल्स या पद्धतीनं बघणार आहे. त्यामुळं ह्या ट्रान्झिशन मेटल्सचे जे प्रॉपर्टी आहेत हे मेटल्सचे प्रॉपर्टीज आहेत. मग तुम्हाला माहिती आहे मेटलचे प्रॉपर्टीज काय काय असतात. तर बघा जसं की आपल्याला माहीत आहे ऑल मेटल्स आर हार्ड, दे आर लस्ट्रस, इवन दे आर मॅलेएबल, डक्टाईल, अँड दे हॅव टेंडन्सी फॉर द फॉर्मेशन ऑफ अलॉय विथ अदर मेटल्स. तर बघा ह्या सगळ्या प्रॉपर्टीज तुम्हाला माहीत आहे. ट्रान्झिशन मेटल्स दे आर हार्ड, कठीण असतात. लस्ट्रसचं मिनिंग बघा, दे शाईन वेन लाईट इन्सिडंट्स ऑन देम. तर बघा त्यांच्यावरती लाईट पडला तर ते चकाकतात, चकाकी हा त्यांचा प्रॉपर्टी आहे. मॅलेएबल डक्टिलिटी तुम्हाला झालेलं आहे. मॅलेबिलिटीमध्ये बघा आपण त्याला पातळ पत्र्यात रूपांतर करू शकण्याचा जो गुणधर्म आहे त्याला मॅलेबिलिटी आपण म्हणतो. डक्टिलिटी थिन वायरमध्ये कन्व्हर्जन करण्याचा जो गुणधर्म आहे त्याला डक्टिलिटी असं म्हणतात. आणि अलॉय फॉर्मेशन जे आहे ते आपण डिटेलमध्ये काय करायचं आहे बघा या ठिकाणी आपणाला शिकायचं आहे. तर हे प्रॉपर्टीज मेटलचे प्रॉपर्टी आहेत जसं हार्ड, लस्ट्रस, मॅलेबल, डक्टाईल अँड टेंडन्सी फॉर द फॉर्मेशन ऑफ अलॉय. Then we have the next property as the conduction of heat and electricity. As we know that metals, they are good conductors of heat and electricity. Similarly, all transition metals, they are also good conductors of heat as well as electricity. Remember that these metals except zinc, cadmium, Hg and manganese, they shows one or more type of टिपिकल मेटॅलिक स्ट्रक्चर्स. तर बघा झिंक, कॅडमियम, मर्क्युरी आणि मँगनीज हे जर चार आपण एलिमेंट्स सोडले तर ते सोडून बाकीचे एलिमेंट्सचा टिपिकल मेटॅलिक लॅटिस स्ट्रक्चर जे आहे ते आपल्याला ऑब्झर्व होत असतं, जे तुम्हाला सॉलिड स्टेट टॉपिकमध्ये आपल्याला शिकायचं आहे. तर बघा जे स्ट्रक्चर्स असतात हेक्झॅगोनल, क्लोज पॅक्ड, बॉडी सेंटर्ड, क्युबिक, तर या पद्धतीचे जे स्ट्रक्चर्स असतात हे आपल्याला बघायला मिळतात. पण झिंक, कॅडमियम, मर्क्युरी आणि एमएनसाठी आपल्याकडे एकच टाईपचं मेटॅलिक स्ट्रक्चर बघायला मिळतं. उरलेले सगळे जे मेटल्स आहेत ते एकपेक्षा अधिक मेटॅलिक स्ट्रक्चर्स एक्झिबिट करत असतात. पुन्हा ह्या ट्रान्झिशन मेटल्सना आपण बघितलं तर बघा ऑल दीज ट्रान्झिशन मेटल्स दे आर व्हेरी हार्ड, ते खूप कठीण आहे. अँड ऑल्सो दे पजेस लो व्होलॅटिलिटी. लो व्होलॅटिलिटी मीन्स दे हॅव high melting and boiling points.
व्होलॅटिलिटी कमी असणं याचा अर्थ मेल्टिंग आणि बॉइलिंग पॉईंट त्यांचे खूप जास्त असतात. हेन्स दिस लो व्होलॅटिलिटी कॅन बी ऑल्सो सेड टू हॅव they possess very high melting and boiling points. So you remember that all the transition metals, they are very hard and they possess very high melting and boiling points. So the properties which we have studied so far, they are the general metallic properties of transition elements. Now we are going to study the trends in various properties, in which the first trend which we are going to study is the variation in atomic and ionic size of these transition metals. तर बघा ट्रेंड जे तुम्हाला 11वीत झालेले आहे, ज्याच्यामध्ये आपण टॉप टू बॉटम किंवा लेफ्ट टू राईट मूव्ह झालो, तर कशा पद्धतीनं हे प्रॉपर्टीचं व्हॅरिएशन होत जातं त्याला आपण म्हणत असतो ट्रेंड. आणि इथं आपण जो पहिला ट्रेंड शिकणार आहे तो बघा ॲटॉमिक आणि आयोनिक साईजचा ट्रेंड आहे. तर याच्यामध्ये आपण दोन वेगवेगळे ट्रेंड बघणार आहे. सगळ्यात पहिला ट्रेंड आपण जो स्टार्ट करतो आहे तो बघा ॲटॉमिक रेडियाय किंवा ॲटॉमिक साईज असं आपण म्हणतो. तर ॲटमची साईज जी डिटरमाइन केली जाते ही त्याच्या रेडियसवरती डिपेंड असते. आणि डेफिनेशन अर्थातच तुम्हाला 11वीला झालेली आहे. ॲटॉमिक रेडियाय इज डिफाईन्ड ॲज द डिस्टन्स बिटवीन द सेंटर ऑफ द न्यूक्लियस अँड द इलेक्ट्रॉन विच इज प्रेझेंट इन द आउटरमोस्ट शेल ऑफ ॲन ॲटम इज कॉल्ड ॲज the atomic radii, which is also known as the atomic size. मग आपल्याला बघायचं आहे आपण 3D सिरीजमध्ये लेफ्ट टू राईट मूव्ह झालो तर ॲटॉमिक साईज काय होत असते ते. तर बघा ट्रेंड आपण या पद्धतीने देत असतो. द ॲटॉमिक रेडियाय ऑफ 3D सिरीज एलिमेंट्स डिक्रीजेस अप टू CR. तर ॲटॉमिक साईज जी आहे ही CR म्हणजे क्रोमियम ह्या एलिमेंटपर्यंत काय होते बघा डिक्रीज होत असते. जसं जसं आपण क्रोमियमच्या पुढे जातो तसं बघा आफ्टर क्रोमियम द ॲटॉमिक साईज ऑर ॲटॉमिक रेडियस रिमेन्स कॉन्स्टंट फॉर फ्यू मोर एलिमेंट्स. सो इट रिमेन्स कॉन्स्टंट अप टू कॉपर अँड वी ऑब्झर्व दी स्लाइट इन्क्रीज टुवर्ड्स द एंड ऑफ द सिरीज दॅट इज फॉर झिंक. आणि त्यामुळे हा ट्रेंड आपण या पद्धतीने देतो बघा. हा एक इरेग्युलर ट्रेंड म्हणून आपण याच्याकडे बघतो. म्हणजे स्ट्रेट वे डिक्रीज पण नाही, स्ट्रेट वे इन्क्रीज पण नाही, पण असं बघतो बघा आपण सुरुवातीपासून आपण जर सिरीजमध्ये मूव्ह झालो तर क्रोमियमपर्यंत साईज डिक्रीज होते. त्यानंतर पुढच्या काही एलिमेंटसाठी ती कॉन्स्टंट राहते कॉपरपर्यंत. आणि त्यानंतर शेवटच्या एलिमेंटसाठी आपण बघितलं तर ही साईज इन्क्रीज होत असते. मग जेव्हा हा साईजचा ट्रेंड आपण बघतो हा ग्राफिकलीसुद्धा आपल्याला ऑब्झर्व करता येईल बघा. त्याच्यामध्ये तिन्ही सिरीजचा ट्रेंड तुम्हाला दिसतो, ज्याच्यामध्ये ग्रीन कलरचं सगळ्यात खालच्या बाजूला जी आपल्याकडं व्हेरिएशन बघायला मिळतं ते 3D सिरीजसाठी आहे. मग तुम्ही बघू शकता स्कँडियमपासून क्रोमियमपर्यंत आपल्याकडे डिक्रीज आहे. क्रोमियमपासून कॉपरपर्यंतची साईज जी आहे हा एकदम स्लो डिक्रीज आहे, ऑलमोस्ट कॉन्स्टंट राहते. आणि कॉपरच्या पुढं जर आपण बघितलं तर झिंकसाठी साईज जी आहे ती इन्क्रीज झालेली आहे. मग आता आपल्याला काय करायचं आहे बघा, हा जो ट्रेंड बघायला मिळतो याचे रिझन्स बघायचं आहे. ॲक्च्युली हा जो ट्रेंड आपण बघतो हा साईजचा ट्रेंड आपण ऑब्झर्व केला तर हा डिक्रीज इन साईज जो आहे हा स्मॉल आपल्याला बघायला मिळतो. म्हणून आपण म्हणतो बघा ॲटॉमिक साईज डिक्रीजेस अप टू CR, रिमेन्स कॉन्स्टंट फॉर फ्यू मोर एलिमेंट्स अँड इन्क्रीजेस स्लाइटली टुवर्ड्स द एंड ऑफ द सिरीज. हावेवर दिस डिक्रीज इन द ॲटॉमिक रेडियाय इज व्हेरी स्मॉल. सो वी आर गोइंग टू सी the reasons behind this variation. So remember that in the beginning सुरुवातीला म्हणजे जेव्हा आपण स्कँडियमपासून क्रोमियम किंवा MN पर्यंत मूव्ह होतो तेव्हा त्याची जी ॲटॉमिक रेडियाय जी डिक्रीज होत असते त्याचं रिझन आपल्याकडं आहे की जेव्हा आपण ॲटॉमिक नंबर इन्क्रीज होतो म्हणतो स्कँडियमपासून क्रोमियमपर्यंत तेव्हा ॲटॉमिक नंबर इन्क्रीज होतो, त्यामुळं न्यूक्लियसमध्ये असणाऱ्या प्रोटॉनचा नंबर इन्क्रीज होतो. And as the number of protons in the nucleus increases, it results in the increase in the nuclear charge. Remember that nuclear charge depends on the protons in the nucleus. As number of protons increases, the nuclear charge also increases. And जसं की आपल्याला माहीत आहे बघा nuclear charge is inversely proportional to the size.
मग न्यूक्लिअर चार्ज जर इन्क्रीज झाला तर ॲटॉमिक साईज जी आहे ही डिक्रीज होत असते. त्यामुळे हे एक महत्त्वाचं रिझन जे आहे ते तुम्ही रिमेंबर करा. इन द बिगिनिंग ऑफ द 3D series the nuclear charge increases and the atomic size decreases. Reason behind it is that this nuclear charge is inversely proportional to the atomic size of an atom. So this trend is observed up to CR only. पण बघा CR नंतर काय होतं बघा. Again after CR the electrons they are entering in n-1 d subshell, that is 3D subshell, and as the electrons they are entering in n-1 subshell, this n-1 is the penultimate shell. So addition of electrons in n-1 subshell it increases the nuclear charge. जसं की आपल्याला माहीत आहे ॲटॉमिक नंबर इन्क्रीज झाला तर न्यूक्लिअर चार्ज देखील इन्क्रीज होतो आणि त्याचबरोबर साईज डिक्रीज होत असते. पण इलेक्ट्रॉन्स आतल्या शेलमध्ये एंटर होत असल्यामुळं पेनल्टिमेट शेलमध्ये एंटर होत असल्यामुळं स्क्रीनिंग इफेक्ट देखील इन्क्रीज होत असतो. त्यामुळं ही गोष्ट लक्षात घ्या. द ॲडिशन ऑफ इलेक्ट्रॉन्स इन पेनल्टिमेट शेल इट इन्क्रीजेस न्यूक्लिअर चार्ज अँड ऑल्सो इट इन्क्रीजेस द स्क्रीनिंग इफेक्ट ऑल्सो. आणि त्यामुळं स्क्रीनिंग इफेक्ट जो असतो हा काय होतो बघा इन्क्रीज होत असतो आणि त्यामुळं स्क्रीनिंग इफेक्टचा इम्पॅक्ट आपणाला साईजवरती बघायला मिळत असतो. त्याचबरोबर डी ऑर्बिटल जे आपल्याकडे आहे ज्यामध्ये पेनल्टिमेट शेलमध्ये हा इलेक्ट्रॉन एंटर होतो त्याच्या शेपबद्दल आपण थोडंसं माहिती घेऊया. जसं की तुम्हाला 11वीत देखील झालेलं असेल. डी ऑर्बिटल्स दे आर लेस पेनिट्रेटिंग इन नेचर अँड दे आर मोर डिफ्युज्ड इन शेप. तुम्हाला माहिती आहे डी ऑर्बिटल्स डबल डंबेल शेप्ड असल्यामुळं त्यांचं पेनिट्रेटिंग पॉवर कमी असते आणि त्याचबरोबर ते पसरट असल्यामुळं ते डिफ्युज्ड शेप पजेस करत असतात आणि त्यामुळं त्यांचा जो स्क्रीनिंग इफेक्ट आहे त्याचं एक्सटेंट स्मॉल असतं. त्यामुळे हे लक्षात घ्या. डी ऑर्बिटल्स दे शो द स्मॉलर स्क्रीनिंग इफेक्ट ड्यू टू देअर लेस पेनिट्रेटिंग पॉवर अँड मोर डिफ्युज्ड शेप. मग काय होतं बघा स्क्रीनिंग इफेक्ट जो इथं प्रोड्यूस झालेला असतो तो स्क्रीनिंग इफेक्ट इन्क्रीज झाला तर साईज देखील इन्क्रीज होत असते आणि त्याचबरोबर न्यूक्लिअर चार्ज इन्क्रीज झाल्यामुळं जी साईज डिक्रीज होत असते. त्यामुळे हे जे दोन इफेक्ट आपण बघतो एक इफेक्ट जो आहे हा न्यूक्लिअर चार्ज आणि दुसरा जो इफेक्ट आपल्याकडे आहे स्क्रीनिंग इफेक्ट ह्या दोघांचं इथं कॉम्पेन्सेशन होतं. याचा अर्थ हे दोन्हीच्या दोन्ही इफेक्ट इथं बॅलेन्स होत असतात. त्यामुळे हे लक्षात घ्या. ॲज the electrons after middle of the series they are entering in n-1 d subshell it increases the screening effect. Screening effect balances the nuclear charge. So remember that this nuclear charge is balanced by the screening effect. आणि हे दोन इफेक्ट बॅलन्स झाल्यामुळं आपणाला मिडल ऑफ द सिरीज नंतर अर्थात आफ्टर क्रोमियम वी ऑब्झर्व the constancy in the atomic radius of these transition elements. So remember that the constancy is due to the balancing of the nuclear charge by the screening effect. आणि त्यामुळं पुढच्या काही एलिमेंटसाठी बघा क्रोमियमपासून कॉपरपर्यंत ही जी साईज आहे ही कॉन्स्टंट राहत असते. पण पुढं जर आपण गेलो झिंककडं तर झिंकची साईज ही कॉपरपेक्षा जास्त आहे. मग त्याचं रिझन काय तर बघा as we move towards zinc, so remember that in case of zinc the electron pairing takes place. तुम्ही जर झिंकचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन बघितला तर D10 केस आहे सगळे पेअर्ड स्टेट. इवन 4s2 एसमधले पण 2 इलेक्ट्रॉन्स पेअर्ड स्टेटमध्ये आणि त्यामुळे काय होतं बघा इलेक्ट्रॉन्समध्ये जे पेअरिंग झालेलं आहे इफेक्ट ऑफ द पेअरिंग इज द रिपल्सिव्ह इंटरॅक्शन बिटवीन द इलेक्ट्रॉन्समध्ये रिपल्शन होतं आणि त्यामुळं ते जे ॲटॉमिक ऑर्बिटल्स आहेत ते एक्सपांड होतं अँड ड्यू टू एक्सपान्शन द साईज ऑफ झिंक इज ग्रेटर दॅन कॉपर. सो रिमेंबर दॅट टुवर्ड्स द एंड ऑफ द सिरीज इलेक्ट्रॉन पेअरिंग टेक्स प्लेस. ड्यू टू इन्क्रीज इन पेअरिंग स्टेट द रिपल्सिव्ह इंटरॅक्शन बिटवीन द इलेक्ट्रॉन्स इन्क्रीजेस अँड इट एक्सपांड्स द ॲटॉमिक रेडियाय अँड हेन्स द ॲटॉमिक रेडियाय ऑफ झिंक is greater than the copper.
मग हा ट्रेंड तुम्हाला पुन्हा या ग्राफमध्ये बघायला मिळतो. बघा या पद्धतीनं आपल्याकडं आहे 3D सिरीज, त्याच्यावर 4D आणि त्यानंतर 5D सिरीज देखील आहे. So as we have studied the atomic radii of 3D series elements, now we are going to study about the ionic radii of 3D series elements. So ionic radii is nothing but the ionic size, and it is defined as again the distance between the center of the nucleus and the outermost electron in an ion. तर बघा इथं आयनची साईज आपण घेत असतो न्यूक्लियसच्या सेंटरपासूनचं जे डिस्टन्स आहे ते. तर जसं आपण ॲटॉमिक रेडियाचं ट्रेंड बघितलेला आहे. ट्रेंड काय आहे बघा, इन केस ऑफ ॲटॉमिक रेडियाय द ॲटॉमिक रेडियाय डिक्रीजेस अप टू Cr, रिमेन्स कॉन्स्टंट अप टू कॉपर and increases towards the end of the series for zinc. In case of ionic radii, similar kind of trend is observed, and hence you should remember that the trend for ionic radii is same as the trend of atomic radii. So remember that in case of ionic radii also, it decreases at the start of the series, remains constant for few more elements, and there is increase in the ionic size towards the end of the series. मग आपणाला हा जो आयोनिक ट्रेंड आहे, आयोनिक साईजचा ट्रेंड हा एक दोन वेगवेगळ्या फॅक्टरसाठी बघू. जसं की आपण ह्याच्या आधीच्या लेक्चरमध्ये बघितलेलं आहे, +2 इज द कॉमन ऑक्सिडेशन स्टेट फॉर ऑल 3D सिरीज एलिमेंट्स. +2 ही कॉमन ऑक्सिडेशन स्टेट आहे. मग आपण जर +2 ऑक्सिडेशन स्टेटसाठी सगळे एलिमेंट्स बघितले तर +2 ऑक्सिडेशन स्टेटमध्ये आपण बघा ह्या आयन्सना म्हणतो डायव्हॅलेंट आयन्स. अँड देअरफॉर लेट अस स्टार्ट विथ द सेम ऑक्सिडेशन स्टेट फॉर ऑल द 3D series elements. So remember that if we study the ionic radii trend for the 3D series elements with same oxidation state as +2, which is the common oxidation state, and in +2 oxidation state the ions are considered as the divalent ions. So these divalent ions, they show same trend as atomic radii, and therefore we explain it as the ionic radii decreases with increase in atomic number, and this decrease in atomic size is due to again the increase in the nuclear charge. So remember that as the oxidation number or oxidation state increases, the nuclear charge also increases, and nuclear charge is inversely proportional to size. मग बघा न्यूक्लिअर चार्ज जर वाढला तर साईज जी असते ही डिक्रीज होत असते. हे झालं एक सेम ऑक्सिडेशन स्टेटसाठी. म्हणजे तुम्ही जर +2 ऑक्सिडेशन स्टेट स्कँडियमपासून झिंकपर्यंत मूव्ह झाला तर साईज जी असते ही डिक्रीज होत असते. रिझन आहे की ॲटॉमिक नंबर इन्क्रीज होतो, न्यूक्लिअर चार्ज इन्क्रीज होतो, आणि त्यामुळं साईज जी असते ती डिक्रीज होत असते. आता आपण हा आयोनिक रेडियाचा ट्रेंड जो आहे हा एका वेगळ्या पद्धतीनं बघू. म्हणजे बघा, ॲज वी नो दॅट ऑल दी ट्रान्झिशन एलिमेंट्स दे एक्झिबिट व्हेरिएबल ऑक्सिडेशन स्टेट. मग असं जर आपल्याकडं असेल तर एखाद्या एलिमेंटचे व्हेरिएबल ऑक्सिडेशन स्टेट्समध्ये साईज कशी असते, तर त्याच्यासाठी बघा, फॉर द गिवन एलिमेंट इन व्हेरियस ऑक्सिडेशन स्टेट्स, रिमेंबर दॅट वी ऑब्झर्व डिक्रीज इन आयोनिक रेडियाय विथ इन्क्रीज इन ऑक्सिडेशन स्टेट. म्हणजे बघा, जेव्हा एखाद्या ॲटमची ऑक्सिडेशन स्टेट जास्त असते तेव्हा त्याचा अर्थ त्याची साईज कमी येत असते. आणि हा ट्रेंड तुम्हाला 11वीला स्ट्रक्चर ऑफ ॲटम टॉपिकमध्ये झालेला आहे. त्याचा एक रूल आपल्याकडे झालेला आहे बघा, हायर द ऑक्सिडेशन स्टेट स्मॉलर इज द आयोनिक साईज. तर हा रूल आहे कॅटायनसाठी, हायर द ऑक्सिडेशन स्टेट स्मॉलर इज द साईज, अँड द स्मॉलर साईज इज ड्यू टू increase in the nuclear charge, which is nothing but the effective nuclear charge. So remember that in case of two elements, if larger the oxidation state, smaller is the size for that element. This is the trend seen in case of
an element with different oxidation state. मग हा जो ट्रेंड आहे हा सुद्धा तुम्ही रिमेंबर करा आणि याबरोबरच आपण हा पहिला ट्रेंड या ठिकाणी कंप्लीट करतोय ॲटॉमिक अँड आयोनिक साईज. ह्या ट्रेंडचा वापर करून आपल्याला नेक्स्ट ट्रेंड स्टडी करायचा आहे ज्याचं नाव आहे आयोनायझेशन एन्थाल्पी. पण आज आपण हे आजचं लेक्चर या ठिकाणी कन्क्लूड करतोय. नेक्स्ट टाईम आपण आयोनायझेशन एन्थाल्पीचा ट्रेंड बघणार आहे आणि त्यामुळे तुम्ही हे आठवणीत ठेवा आयोनायझेशन एन्थाल्पी इट डिपेंड्स ऑन साईज इन्व्हर्सली. साईज आणि आयोनायझेशन एन्थाल्पी हे सुद्धा एकमेकांना इन्व्हर्स प्रपोर्शनल असतात आणि त्यासाठी आयोनायझेशन एन्थाल्पी स्टडी करायला आपणाला ॲटॉमिक साईजचा ट्रेंड माहिती असणं गरजेचं आहे. Thank you. Next time we shall start the next physical properties and their trends in case of the transition metals. Thank you once again.